काय डेटिंग ऍडवाइस द्याल तुम्ही मला? डेटिंग म्हणजे डेटिंग गर्लफ्रेंड ऍडवाइस फॉर मी. नो बिफोर दॅट यू गोईंग एट दॅट मी तुला एक प्रश्न करतो, लग्नाबद्दल तुझं काय thoughts आहेत? नंतर त्याच्याकडे वापर. नाही, लग्नाबद्दल माझे थॉट्स हेच आहेत की लग्न करावं, करेक्ट वेळ येईल तेव्हा लग्न केलंच पाहिजे सगळ्यांनी. लग्न या संस्थेवर माझा विश्वास आहेच. आणि मला असं वाटतं की मी अजून जेव्हा म्हणजे मी जेव्हा स्वतः इंडिपेंडेंट फील करीन आणि जेव्हा फायनान्शियल स्टेबिलिटी येईल माझ्यात, तेव्हा मी लग्न केलं पाहिजे. कारण मला ह्यांचा तरी काय प्रेशर नाही की बाबा हे लग्न कर वगैरे, घरून काही या ना कधीच असं नाही. काहीच नाही. मला एकच आहे सांगा असं वाटलं की मुलाने आमच्या वेळी ओके आम्ही स्ट्रगल करत छोटे मोठे नोकरी आमचं लग्न झालं वगैरे, पण आत्ताच्या वेडिंग लक्षात ठेवा की जेव्हा जो पण मुलगा मुलीने, कारण मुलगी बाहेरून आपल्या सासरी येते, तो मुलगा स्टेबल असला पाहिजे, चांगली कमाई असली पाहिजे, चांगलं घरबार असलं पाहिजे, त्याने ॲटलिस्ट व्यवस्थित केलं पाहिजे. नाहीतर आपल्याला कळतं की तो मुलगाच आईवडिलांना डिपेंड आहे, तसा करू नका. त्यामुळे तुम्ही लग्न करा हे लक्षात ठेवायचं की मुलगाला त्याचं सेट, मी त्याला सांगितलं तू लग्न केव्हाही कर पण सेट कर, स्वतःचं व्यवस्थित एक साम्राज्य कर व्यवस्थित, आणि त्यावर कर की नंतर त्या मुलीला वाटलं ना पाहिजे अरे नाही मी ही इज माय परफेक्ट मॅन. सो तुम्ही त्या लक्षात ठेवा. इफ शी इज अर्निंग तर ते तर बोनसच आहे. म्हणजे ते bonus आहे. ते bonus म्हणजे आजकाल ज्या हिशोबाने प्लॅनिंग करतात कपल्स की आई वडिलांसोबत नाही राहायचं आणि दोघे कमवून, पण त्यासाठी मग दोघेही त्या लेवलला सेटल पाहिजेत. मग तो प्रेम असेल किंवा आम्ही केलेलं लग्न असेल ते डिप त्याच्यावर त्यांनी कसं करायचं ते आम्हाला काय ते एवढंच की बायकोने काय मागितलं तर त्याला देता आलं पाहिजे. येस, तुझ्या पर्समध्ये तेवढे पैसे असले पाहिजेत. म्हणजे मी माझ्या मिसेसला म्हणत होतो की मी एवढे पैसे कमवेन ना की तुला शॉपिंग करताना ते रेट्स बघण्याची गरज नाही, म्हणून ते केलं मी. आणि तिच्या ज्या ड्रीम्स आपण लिहितो ना, काही ड्रीम्स असतात, तिचे 2 विषय पूर्ण केले, बकेट लिस्ट ते 2 पूर्ण केलं. आता तिलाच स्वप्न पडतं की आता मी काय यांना सांगू. मग तसं एक तुम्ही तुमचं एक साम्राज्य उभं करा. हा, आता डेटिंग ऍडवाइस मला वाटतं तुमच्याकडे म्हणजे यांना हे देऊ शकतं, कारण त्यांनी बघितलंय मला डेट करताना वगैरे. सो मला असं वाटतं की मी डेटिंग ऍडवाइस मला दिली. तुला काय कळणार, काही नाही, मुलीला जास्तीत जास्त वेळ द्यावा, टाइम भेटलो तो सध्या तू देत नाहीस. ते झालं पाहिजे. सध्या मी तिच्या पण काही अपेक्षा असतील ना की भेटावं त्याने, तसं तो भेटत नाही. त्यामुळे वर्कआउट होत नाही असं वेळ दिला पाहिजे. वेळ दिला पाहिजे. नाही, पण दोघांनी समंजस असावं, समजदार असलं पाहिजे. जर दोघंही वर्किंग असतील तर त्यांनी एक दुसरं अंडरस्टँड केलं पाहिजे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. लग्न ही जी संस्था आहे ही अंडरस्टँडिंगवर आहे, टोटल विश्वासावर आहे. त्यामुळे दोघांना एक दुसरा विश्वास असला पाहिजे, अंडरस्टँडिंग असलं. टाईम देणं न देणं हे डिपेंड करते की तुमच्याकडे त्यावेळी वेळ आहे का नाही. असं नाही की 14 फेब्रुवारी म्हणजे आपण चला गुलाबा घेऊन सुटा तिकडे, चला आज एक काय ते व्हॅलेंटाईन डे, असं नसलं पाहिजे की 14 फेब्रुवारी का 8 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी. तर त्यावेळेला असं नाही, दादा दोघंही कामं कधी कसं करणार. तेव्हा दोघांना अंडरस्टँडिंग घातलं पाहिजे. जेव्हा वेळ मिळेल तर द्या. असं नाही की मारून मुटकून टाईम चल आता, असं नसतं. टाईम अंडरस्टँडिंग करून वेळ व्यवस्थित द्या. जेव्हा तुम्हाला चांगलं वेळ तेव्हा लग्न करा. सुपर.